चला जाऊया मेगा सेमीफिनाले मध्ये मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण कुणालला पाहतोय, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र शेवटच्या आजच्या दिवसाच्या सामन्यामध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुणाल विरुद्ध तुषार, दोन्हीच्या खांद्यावरती आपण ट्रिपल एस ची जर्सी पाहतो, कारण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक त्याने एकेका सामन्यामध्ये पटकावलंय. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केला, रनआउटची संधी आहे, लाऊड अपील, परंतु आपण पाहतोय फलंदाज सुखरूप पोहोचतोय स्ट्राईक एंडला. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, मेगा सेमीफिनाले. इथे मात्र मनगडाचा वापर, चेंडू होणार आहे फरार. लेझी एलिगन्स आपण स्क्वेअरच्या आतमध्ये पाहिलं, त्याचा फायदा आपण पाहतोय फलंदाजाला भेटताना. सिद्धेशच्या फळीतून येतोय चौकार. मात्र स्क्वेअरच्या आतमध्ये खेळाडू तैनात होता, त्याला बीट करून चेंडू निघून गेला, कारण लेझी एलिगन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. थोडंसं गाफील राहिलं आणि मैदानाच्या आतमध्ये गाफील राऊंड मात्र चालत नाहीये. आपला 24/7 ऍक्टिव्ह राहावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवावी लागते. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय. धावांचा विचार केला, 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र टॅप केलंय. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. जवळ पोहोचणार आहे 6 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. त्या 15 मिनिटांमध्येच आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. अजून एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने आपण पाहतो वळण घेताना. धावफलकाचा विचार केला, धावफलक जपून पोहोचणार आहे. अजूनही सिरावले 6 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. मेगा सेमीफिनाल आपण पाहतोय. यावेळी ड्राईव्हचा फटका चांगला, स्टेप आउट करून खेळलेला फटका, जागा बनवली. षटकाची होणारी समाप्ती. धावफलकाचा विचार केला, चौकारानंतर धावन पोहोचणारे डबल डिजिट 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. एका बाजूला फ्रेंड्स 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, तर दुसऱ्या बाजूला संघाचा विचार केला आपण पाहतो क्रिस 11 बोरिवली. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी बनाम आपण पाहतो क्रिस 11 बोरिवली. मेगा सेमीफिनालचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे.
खालती नाही वरती होती ना. इथे मात्र जलदगतीचा चेंडू निखिल डायरेक्ट हिट होईल का तर यस डायरेक्ट हिट. मागच्या सामन्याचा हिरो तुषार बॅक टू दी पवेलियन कॉम. इथे मात्र अजून एक जलदगतीचा चेंडू विकेटचा होता पतन. फलंदाज सिद्धेश बॅक टू दी डगआउट गॉन. स्टंपिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय सिद्धेशला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावफलकाचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 10 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली आहे क्रिस 11 बोरिवली कडून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगलं साईड आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. न्यू बॅटर रोहनला मात्र इंट्रोड्यूस केलं जाते. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू पायाला जाऊन ब्रश करतोय. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. आउटसाइड एज सिंगलने मात्र समाधानी व्हावं लागणार आहे. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावर. इथे मात्र वाईटचा इशारा येतोय लेग स्टिक से जास्त बाहेर. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू त्याला रीड केला रोहनने आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. येतोय अजून एक चौकार. गोलंदाजाच्या गतीला मात्र त्याने रीड केलं. हँडला रीड करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याच्या हाताला रीड करणं गरजेचं आहे. रिलीज पॉईंटला जज केलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण एक चांगला फटका पाहतोय. मनगटाचा वापर धावफलक जवळ पोहोचणार आहे 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतो. ऑनसाइड रिजनला ज्या बॉडीच्या खाली आपण पाईप्स पाहतो त्याला जरी चेंडू ब्रश झाला तरी चौकार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इथे मात्र पंच केलंय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र गोलंदाज देवकरणला इंट्रोड्यूस केलं जात आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. मेगा सेमीफिनाले आपण पाहतो. एका बाजूला क्रिस 11 बोरिवली तर दुसऱ्या बाजूला रॉयल फ्रेंड्स विक्रोळी असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. नाण्याची पहिली बाजू आपण पडताळतोय. 12 चेंडूचा खेळ झाला. धावफलक 18 या आकड्यावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती देवकरणला आता मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आपण पाहतो देवकरण सज्ज. मनगणाचा वापर. चेंडू पुन्हा एकदा निघून जाणार आहे 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. इथे मात्र हा सुद्धा फटका चांगला. पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है.
बॅकफूटवरती बॅडीवेट ट्रान्सफर, हँड आय कॉर्डिनेशन परफेक्ट, पूर्णपणे शफल झाला आणि त्याचाच फायदा आपण पाहतोय. रोहनच्या फळीतून येतोय अजून एक चांगला चौकार स्वीपर कव्हरच्या रिजनवरती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला साज पडलं आणि त्याच्याच माध्यमातून आपण पाहिलं एक चांगला फटका. थोडासा ऑफस्टिकच्या लांब सुद्धा चेंडू होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलतोय. रूम जर तुम्ही दिला तर त्याचा फायदा उचलण्यासाठी मी पारंगत आहे याची ग्वाही मात्र या फटक्याने देतोय. बॅक टू बॅक 2 चौकार, चौकारांची हॅट्रिक मात्र रोहनच्या फळीतून लगावली जाईल. काय सुद्धा बघण्यासारखं आहे. धावफलक जाऊन पोहोचता आपण पाहतोय तब्बल 26 आकड्यावर. देवकरण मात्र रन खर्च करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. टॅप करण्याचा प्रयत्न, एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. वंडीचा इशारा, वंडीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक 27. गडीचा विचार केला 2 गडी बाद झाल्यात. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस खराब चेंडू आहे. नो बॉलचा इशारा आपण पाहिला. साइड आर्मचा नो, अर्थातच नो +1. नो +1 मित्र. 29 29. यावेळी टॅपचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतोय. अजूनपर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. धावांचा विचार केला 30 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 to go. देवकरला 2 चांगले चेंडू हाताळावे लागणार आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण मेगा सेमीफिनाले मध्ये पाहतोय. 2 to go. यावेळी ट्राय केलंय. खेळाडू डीप मध्ये तैनात आहे. एका धावेने समाधानी व्हावा लागेल. लॉंग ऑफला जिथपर्यंत कलेक्शन होईल 1 धाव होती. 31. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3रं षटक देवकरणचं आपण पाहतोय. देवकरणच्या माध्यमातून थोडंसं महागडं षटक. पुन्हा एकदा ट्राय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक जपून पोहोचेल 32 या आकड्यावर. चला कर्णधार रेडी राहायचंय. शुभमेट घनसोली, माझी अंधेरी विरुद्ध एबीसीसी चेंबूर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यात येणार आहे. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 32 या आकड्यावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती चर्चासत्र सुरू आहे. त्याच्यानंतर कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. बत्तीस धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती चर्चा सत्रानंतर आपण पाहतो निखिलला इंट्रोड्यूस करण्यात येते. निखिल वरती मात्र जबाबदारी आहे धावफलकाला अंकुश लावण्याची. मनगडाचा वापर डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. कलेक्शन झाला परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 33 या आकड्यावर. स्टेप आउट करून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पॅडा स्वीपचा प्रयत्न. धावफलकाचा विचार केला 34 वरती जाऊन पोहोचणार आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. देवकरण मात्र आज कुठेतरी वेगळ्या लयमध्ये आपल्याला दिसतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक 35. रिव्ह्यू मात्र आपण पाहतोय साइड आर्म साठी घेतलाय फलंदाजाने.
फेअर डिलिव्हरीचा इशारा आपण पाहतोय. रिव्ह्यू लॉस्ट. तीन चेंडूवरती 3 सिंगल आले, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो. त्या ऑक्सिजनचा वापर वारंवार 3 चेंडूवरती झालाय. धावा येणं गरजेचं आहे आणि धावफलक आपण पाहिलं तर 35 आकड्यावरती आहे. ते मात्र खेळाडू तैनात आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 36. 2 to go. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक रोहनच्या फळीतून येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. दमदार असरदार ब्रँडेड चौकार. रोहनचा विचार केला अजूनपर्यंत 4 चौकार त्याच्या फळीतून आलेत. सिंगल हँडेडली बॅटिंग करताना आपल्याला तो दिसतोय. इथे मात्र मनगटाचा वापर. खेळाडू तिथे तैनात आहे. मिसफील्ड तर झाली आहे. जिथे मात्र सिंगल होती तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे. 42. 43 धावांचं आव्हान. चला एबीसीसी चेंबूर आणि शुभमेट घनसोली माजी अंधेर यायचं लगेचच. कॅप्टन टॉस साठी यायचं लगेचच. जास्त वेळ न कन्झ्युम करता लगेचच यायचे. आणि इंडिव्हिज्युअल हायस्ट धावा मात्र म्हणाव्या लागतील. 24 धावा ठोकल्यात मागच्या इनिंगमध्ये. 12 चेंडू 24 धावा. काय फलंदाजी रोहनने मात्र केली आहे. परंतु आता तशी चांगली गोलंदाजी गोलंदाजांना सुद्धा करावी लागणार आहे. बिग फाईट बिग बॅटल मेगा सेमीफायनल. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे. जाऊया दुसऱ्या बाजूकडे, जिथे मात्र आपण पाहतोय क्रिस 11 बोरिवली संघाला विचार केला धावांचा. बॉलर 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 तुषार बॉलर बॉलर संगमला आपण पाहतोय. किती दिलेत? 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरतीच मोठा मासा गळायला लागलाय. देवकरणला जावं लागेल बॅक टू दी डगआउट. आज मात्र थोड्याशा खराब लयमध्ये आपल्याला देवकरण पहिल्या सामन्यापासून दिसत होता. ओव्हर द कव्हर स्वीपर कव्हर रिजनवरती खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये अर्थातच आपण पाहतो एक चांगला झेल. सिद्धेशने मात्र चांगला झेल घेतलाय. न्यू बॅटर हितेश वरती आता मात्र जबाबदारी असणार आहे.
काय माहिती एबीसीची 100 माहिती नाही इथे मात्र वाईट चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. त्यावेळेस फटका चांगला चेंडू निघून जाणार आहे. हितेशच्या फळीतून मात्र चौकार येतो आणि हितेश जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हे धावफलक चेस होऊ शकतं, कारण वैयक्तिक मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी त्याने केली होती. सिनियर खेळाडू म्हणून अर्थातच त्याच्याकडे बघितलं जातं, जबाबदारीचं ओझं त्याच्यावरती आहे. इथे मात्र हा सुद्धा फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. मुख्य कॅमेरामॅनला सलामी देणारा बॅक टू बॅक येतोय दमदार असरदार ब्रँडेड चौकार. या 4 धाव्याने आपण पाहतोय धावफलक जवळ पोहोचणार आहे. धावफलक जवळ पोहोचता आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. 4 बॉल 4 बॉल येणार 2 चेंडू शिल्लक आहे. धावफलक 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन द स्कोर कार्ड. चला स्पीडअप करायचंय. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. प्लीज वारंवार आपल्याला ती सूचना दिली जाते. टायमर ऑन आहे. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू पंच दंडित करतील का तर यस. पंचांचे दोन्ही समांतर आणि अर्थातच धावा अवांतरच्या रूपामध्ये ऍड होणार आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला हितेशच्या फळीतून चेंडू निघून जाणार आहे. ओव्हर द रोप. 4 धाब्यांसाठी मनगटाचा पुरेपूर वापर मात्र हितेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. पॉवरफुल स्ट्रोक होता. 4 धाब्याने धावफलकाचा विचार केला. 15 या आकड्यावरती मेगा सेमीफिनाले. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 15. येणारा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे.
इथे मात्र चांगली कॉलिंग. पहिला वेटचा कॉल होता, जसंच मात्र चेंडू निसटला हातामधून त्याच्यानंतर कॉलिंग आपण पाहिलं, यस झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, संगमचं सर्वात महागडं षटक आतापर्यंत या इनिंग मध्ये ठरतं. 16 धावा इक्वेशन असणारा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 18-27 9च्या सरासरीने धावा अर्जित करायच्या. आता मेगा सेमीफिनाले नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय. पटवाडीची माऊली चषक 2024चा रणसंग्राम कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि पहिला सेमीफिनाले जिथे एका बाजूला क्रिस 11 बोरिवली, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. विक्रोळी बनाम बोरिवली, बोरिवली बनाम विक्रोळी. 18 चेंडू 27 करा. चला स्पीडअप करायचं प्लीज. गोलंदाजी मार्क वरती अक्षयला आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षयचं सुद्धा इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स राहिलाय, परंतु या शेवटच्या आजच्या सामन्यामध्ये स्वतःच्या चांगली कामगिरी करावी लागणार आहे, चांगली गोलंदाजी करावी लागणार. समीकरण मात्र येऊन थांबलंय. 18 चेंडू 27 गरज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष बोरिवली विरुद्ध विक्रोळी. स्टेशन वाईज लॉर्डचा पहिला सेमीफिनाले आपण पाहतोय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावरती आहे. इथे मात्र मोठा मासा गाळायला लागतो बॉक्स आउटच्या रूपामध्ये. पेशन्स झाले कोलॅप्स, कॉन्सन्ट्रेशन अर्थातच थोडंसं हरपलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये हितेश जो मैदानाच्या आतमध्ये चांगला दिसत होता तो मात्र बॅक टू द पवेलियन गेलाय. व्हॉलंटियर्सला विनंती आहे बॉल पास करायचे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपण पाहतोय चेतनला आपण पाहतोय. इथे मात्र डॉट चेंडू कम बॅक केलंय. गोलंदाजी मार्क वरती आपण अक्षयला पाहतोय. ड्राईव्ह केलाय, खेळाडू तैनात आणि संपूर्ण समर्पण आपण पाहतोय. कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. फिल्डिंग साइड मध्ये अर्थातच कर्णधाराला आपण पाहतोय लीड करताना. धावफलकाचा विचार केला, धावफलक 18 या आकड्यावरती आहे. 43चा पाठलाग करायचा. येणार 3 चेंडू अजून अक्षयच्या षटकातील शिल्लक आहे. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. 15 चेंडू 25 ची गरज. मेगा सेमीफिनाले. इथे मात्र डॉट चेंडू आहे. धावांचा विचार केला 19 धावा धावफलकावरती आहेत.
के इधर नहीं था। अरे हम लोग को पता ही नहीं था पॉइंट किधर से आ रहा है। टॉस कोण जिंकलेलं रे याच्यामध्ये एबीसीसी इथे मात्र रनआउटची संधी आहे त्याच्यामध्ये रे नवीन मॅच मध्ये डिसिजन पोहोचवलाय ना नेक्स्ट मॅचच्या टॉसचा विचार केला शुभमेट घनसोली माजी अंधेरी बनाम एबीसीसी चेंबूर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले अंधेरी संघाला फलंदाजीसाठी काय 12 बॉल इक्वेशन काय मित्र 12 चेंडू 24 ची गरज महत्वाचा षटक आपण अक्षयच्या माध्यमातून पाहिलं केव्हा आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात नितीन गोलंदाजी मार्कवरती नितीनला आपण पाहतोय न्यू बॅटर आपण निखिलला पाहतोय फटका चांगला चेंडू होणारा फरार धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4 धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय चौकाराने धावून पोहोचणार आहे 23 या आकड्यावर व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय कारण एक चौकार आलाय आणि जॉन्टी मध्ये ती कॅलिब्रिटी आहे कॅपेबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची हा सुद्धा फटका चांगला बॅकफूट वरती जाऊन बॉडी वेट ट्रान्सफर हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट बेसिक्स ऑफ क्रिकेटचा वापर आणि येतोय हा दमदार असरदार महत्वपूर्ण चौकार समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 चेंडू 16 ची गरज समीकरणाचा विचार केला समीकरण आपण पाहतोय 10 चेंडू 16 ची गरज बॅक टू बॅक 2 चौकार आलाय जॉन डीच्या फळीतून मॅच अजूनही ऑन आहे इथे मात्र आपण पाहतो वाईट चेंडू आहे इथे मात्र फटका चांगला कव्हरेजन वरती स्वतः कॅप्टन तैनात आहे एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 9 चेंडू 14 ची गरज मॅच अजूनही ऑन आहे मनगडाचा वापर एक धाव परिपूर्ण होणार आहे का तर यास एक धाव परिपूर्ण होतीये 8-13 ना इक्वेशन बघ मित्र काय 8 चेंडू 13 ची गरज 8 चेंडू 13 ची गरज मॅच अजूनही ऑन आहे मेगा सेमीफिनाले आपण पाहतोय एका बाजूला क्रिस 11 बोरिवली बनाम आपण पाहतोय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी बनाम बोरिवली बनाम विक्रोळी मेगा सेमीफिनाले नाण्याची दुसरी बाजू आपण चाच पडतोय कट केला मिसफील्डच्या रूपामध्ये 4 धावा करतोय क्षेत्ररक्षक चुकी चेंडू झालाय फरार धावा कोरल्या जाणार आहे 4 आणि हा चौकार मात्र महागात पडणार आहे की काय 7 चेंडू 9 ची गरज मेगा सेमीफिनाले आपण पाहतोय
7 चेंडू 9ची गरज. इथे मात्र ड्राईव्हचा फटका. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. म्हटलं जातं ना, जिथे तुमच्या कर्तृत्वाची उडी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. टाळ्यांचा गजर आपण क्षेत्ररक्षकासाठी पाहतोय. वॉर्ड स्टॉप, संपूर्ण समर्पण. 6 चेंडू 8ची गरज आणि आपण भटवाडी घाटकोपर मध्ये ते इथे मात्र ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. एबीसीसी चेंबूर फिल्डिंग घेतलं. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे. चेंबूर संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं अंधेरी संघाला फलंदाजीसाठी. 6 चेंडू 8ची गरज. गोलंदाजी मार्क वरती अक्षय, ज्याने मात्र टेबल टर्न केलं होतं. सहा चेंडू 8ची गरज. मला नको देऊन टाकते मी ह्याला दिली मी नाही पिच्छा नाही. 6 चेंडू 8ची गरज. खोलव्या टप्प्याचा चेंडू रन आउटची संधी आहे. समीकरणाचा विचार केला. 5 चेंडू मध्ये 7ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. अजूनही जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये. जॉन्टीचा विचार केला तब्बल 3 चौकार त्याच्या फळीतून आल्यात. मॅच मध्ये अजूनपर्यंत जॉन्टीने जिवंत ठेवले. काय सोन्या स्टेट डाऊन द ट्रॅक. खेळाडू तिथे तैनात ते डायरेक्ट कलेक्शन झालंय. थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल 'नॉट आउट आहे. आपण जाऊया टीव्ही अंपायर कडे, जिथे मात्र आपल्याला सोबत श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह ची टीम आणि ऑफिशियल जोडले जातील. विकेटचं पतन आपण पाहतोय. चार चेंडू 7ची गरज. मेगा सेमीफिनाले. 4 चेंडू 7ची गरज. न्यू बॅटर आपण पाहतो निखिल. चार चेंडू 7ची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय वाईडचा इशारा तर आहे. थर्ड अंपायरला रेफर केलंय. थर्ड अंपायरला रेफर केलंय. चला सॉफ्ट सिग्नल आउटचा. आपण जाऊया टीव्ही अंपायर कडे. विकेटचं पतन आपण पाहतो. फलंदाज बाद. निखिलला जावं लागेल तंबूच्या आसराला. मेगा सेमीफिनाले. एका बाजूला आपण पाहतोय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिस 11 बोरिवली.
तीन चेंडू 7ची गरज. या चेंडूवरती चार्ज घ्यावा लागणार आहे अक्षयला. अक्षय सोन्या 2 बॉटर काढ. त्याला पण 360 डिग्री 4 अजून 2 दे. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ट्रॅक फॉलो थ्रू मध्ये चांगला आपण पाहतो स्टॉप झालाय. यावेळेस मात्र चांगला स्टॉप, कारण डीप मध्ये कोणताही खेळाडू सरळ दिशेने नसतो, परंतु चांगला स्टॉप. अक्षयच्या प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवणं कठीण असतं, परंतु ते काम त्याने केलंय. त्याला पण द्यायचे 2. इकडे देतो मी, इकडे देतो मी, तिकडे आलो मी जरा दोन चेंडू 6ची गरज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतो. मेगा सेमीफिनाले. एका बाजूला रॉयल फ्रेंड्स विक्रोळी बनाम आपण पाहतो क्रिस 11 बोरिवली. इथे मात्र आपण पाहतो त्रिफळा उद्ध्वस्त. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षयने काय अप्रतिम गोलंदाजी केली, कारण पहिला षटक सुद्धा जेव्हा या इनिंगचं झालं 16 धावा खर्च झाला होता संगमच्या माध्यमातून, त्याच्यानंतर त्याने दुसरं षटक हाताळताना केवळ 2 धावा दिला आणि आता शेवटच्या षटकामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात. मेगा फिनालेमध्ये क्वालिफाय होताना आपण पाहतोय संघ अर्थातच रॉयल फ्रेंड विक्रोळी. हार्डलक असेल अर्थातच क्रिस 11 बोरिवली, चांगलं काम आपण केलंय. चला लगेचच एबीसीसी चेंबूर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि शुभमेड गन्सोली माझी अंधेरी रोहनला. चला अर्थातच रोहन ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी, ज्याच्या फळीतून आपण पाहिलं तब्बल 24 धावा आल्या. 12 चेंडू 24 धावा. रोहन ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला एबीसीसी चेंबूर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ट्रिपल एस ची जर्सी आपण पाहतोय. रोहन आपल्यासोबत जॉईन झालाय. जय पटेल साहेबांना विनंती की साहेब आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जी जर्सी आपण श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय ती सुपूर्द करायची आहे. रोहन काय फलंदाजी केली, हा रेडिंग फलंदाजी मात्र 12 चेंडू 24 धावा. चला सामना सुरू करायचा. एबीसीसी चेंबूर प्लीज लगेच जास्त वेळ न दवडता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय.